आमचा एक इतिहास आहे की सुरुवातीला आम्ही काही कार्यकर्ते असायचे, आम्हाला मूर्तीला जे मंडप लागायचा तो आम्ही स्वतः निर्माण करायचो आणि उत्साह मधला म्हणजे इतर वर्षांपेक्षा 25वं वर्ष आज मोलाचं एक माइलस्टोन गाठला या परिवारानं आणि अत्यानंद झालेला आहे की आजपर्यंत या मंडळाने काही सुखही झेलले, दुःखही झेलले, काही विघ्न संतोषी लोकांचे संकटही घातले, पण हा परिवार भक्कमपणे उभा राहिला आणि आज या 25व्या वर्षापर्यंत तो पोहोचलेला आहे. नमस्कार, मी तुमचा एजे मिनिट. आज मी आलोय आपल्या भुसावळच्या जय मातृभूमी मंडळात आणि आपण जसं माझ्या मागे बघू शकता की बाप्पाच्या आगमनाची तयारी सुरू झालेली आहे. माझ्यासोबत आहे मंडळाचे अध्यक्ष श्री किरण कोलते, त्यांचे बंधू किशोर कोलते आणि सर्व कार्यकर्ते. प्रथम तर वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु देवे सर्व कार्य सुसर्वदा. भाऊ, आपल्या मंडळाचं नाव जय मातृभूमी मंडळ हे कसं पडलं? तुम्हाला असं का वाटलं की हे नाव ठेवावं? जय मातृभूमी मंडळाचं नाव असं पडलं की जय मातृभूमी एक कबड्डी क्लब असं आमचं जय मातृभूमी कबड्डी क्लब होतं. त्या क्लबमध्ये आम्ही कबड्डी खेळायचो आणि कबड्डी खेळत असताना आम्ही 2000 साली आम्ही विचार केला की एक गणेश मंडळ आपण स्थापन करायचं. तर 2 मंडळ होते, तर त्या 2 मंडळ या प्रभागामध्ये 2 मंडळ असून एक मंडळ तयार करून त्याचं नाव जय मातृभूमी मंडळ असं आम्ही दिलं आणि तेव्हापासून जय मातृभूमी मंडळ नाव दिलं. तेव्हापासून आम्ही गणेश उत्सव हा नवरात्र उत्सव आहे, त्यानंतर विविध असे धार्मिक उत्सव आम्ही इथं त्या मंडळाच्या नावाने आम्ही सादर करत आहोत. आणि भाऊ, कसा सुरू झाला मंडळाचा प्रवास? मंडळाचा प्रवास प्रथम मंडळाचा प्रवास असा सुरू झाला की हरिभक्त पारायण वैकुंठवासी खानदेश भूषण जगन्नाथ महाराज यांच्या आशीर्वादाने हा जय मातृभूमी मंडळाचा प्रवास सुरू झाला आणि त्यांच्याच हस्ते या जय मातृभूमी चौकाचं आम्ही उद्घाटन केलेलं आहे. त्यानंतर 2000 साली आम्ही शाडू मातीची गणेशाची मूर्ती आम्ही इथं साकार केलेली होती 5 फुटाची. तेव्हापासून आमचा हा प्रवास जय मातृभूमी मंडळाचा सुरू झाला आणि मग त्यानंतर सुरू झाल्यानंतर 25वं वर्ष कसं आलं कळलंच नाही आणि आता हे 25वं वर्ष आता दिसत आहे तुम्हाला. किरण भाऊ, माझा प्रश्न तुम्हाला आहे की बाबा आपण बघतोय की बाप्पाच्या आगमनाची तयारी सुरू आहे. आपला जो देखावा असतो तो अप्रतिम असतो. आपण असं म्हणू शकतो की बाबा लोक दूर दूरून येतात या देखाव्याला पाहायला. तर या वर्षी कोणता देखावा साकारणार आहात? आम्ही दरवर्षाप्रमाणे आमचा एक इतिहास आहे की सुरुवातीला आम्ही काही कार्यकर्ते असायचे, आम्हाला मूर्तीला जे मंडप लागायचा तो आम्ही स्वतः निर्माण करायचो, रात्रपासून करायचो, सर्व स्वतः निर्माण करायचो. जेव्हापासून सर्व मंडळाच्या कार्यकर्त्यांनी एक मूर्ती मोठी करायची ठरवली, मग तेव्हापासून पण तीच परिस्थिती होती. पण हळूहळू जसे कार्यकर्त्यांचे विचार व लोकांचा मंडळाला प्रतिसाद मिळायला लागला तोपर्यंत आम्हाला असं वाटायला लागलं की काय आपण जर प्रयत्न केले तर जे मुंबई पुण्याला जे डेकोरेशन त्या भुसावळमध्ये आपण का नाही करू शकत. मग तो आम्ही एक ध्यास घेतला आणि धीरे धीरे आम्ही कलकत्ता आधी शेगाव असे मशहूर जे कारागीर आहे त्या लोकांशी संपर्क करून आम्ही मंडळाच्या इथे चांगले देखावे सादर केलेले आहे. ह्या वर्षी पण आम्ही रामेश्वरम इथे रामनाथ स्वामी त्या मंदिराची प्रतिकृती आम्ही तयार इथे करतोय. यावेळेस रामेश्वरम तिथे मंदिर खूप छान भव्य असं दिव्य मंदिर आहे. आम्ही त्या मंदिरची प्रतिकृती इथे तयार करतोय व ह्या वर्षी 25वं वर्ष असल्यामुळे भव्य आणि दिव्य दरबार आमच्या खानदेशच्या राजाचा यावेळी सजणार आहे. व या आपल्या जय मातृभूमी मंडळामध्ये पूर्ण जिल्हा नाही तर महाराष्ट्रभरातून बरेच ज्यांची श्रद्धा आहे आमच्या खानदेशच्या राजावर असे भाविक इथे नेहमी येत असतात. आणि जसं आपल्याला माहिती की देखावा तर अप्रतिम असतोच आपला, त्यासोबतच मूर्ती पण खूप अप्रतिम असते आपली. तर यावर्षी कोण साकारणार आहे आपल्या राजाला? यावर्षी अनंत वैद्य म्हणून आहे, यावेळेस ते साकारणार आमच्या मूर्तीचं. आणि 25व्या वर्षामध्ये या वेळेस एक आगळं वेगळं रूप आमच्या गणपती बाप्पा खानदेशच्या राजाचं आहे व पूर्ण जो देवाचा इंद्र दरबार असतो सर्व दरबार आम्ही यावेळेस शंकरजी, विष्णू भगवान, ब्रह्म सर्व जो पूर्ण देखावा असतो तो देखावा गणपती बाप्पाच्या सोबत आम्ही यावेळेस मूर्तीसोबत आम्ही तो देखावा करणार आहोत. आणि बाप्पाची मूर्ती किती फुटाची असणार आहे? बाप्पाची मूर्ती कमी 25 फूट मूर्ती बाप्पांची आहे.
व 14 ते 15 फूट मूळची रुंदीला असते. आणि जसं आपल्याला माहिती की दरवर्षी आपल्या बाप्पा खांदेचाराचे टी शर्ट्स असतात त्याचा खूप क्रेज असतो. कसा असतो दरवर्षी रिस्पॉन्स? दरवर्षी रिस्पॉन्स एवढा असतो की आम्हाला भरपूर जे भक्तांवर आमच्या मातृ मंडळावर प्रेम करणारे असे मुलं असतात ते प्रत्येकांना आम्हाला बी वाटतं की त्यांना द्यावं लागतं. पण आम्ही थोडक्यात सिलेक्टेड मुलांनाच का देतो की ते मंडळाच्या नावाचा दुरुपयोग ना हो म्हणून आम्ही ते सिलेक्टेड मुलांनाच ते टी शर्ट देतो. जर नाही तर आमच्या मंडळाच्या टी शर्ट मागणारे मला तर वाटतं पूर्ण भुसावळचे बरेच जे हजारो मुलं येत असतात नेहमी. पण आम्ही ज्या मंडळाचे जे टी शर्ट घालून कोणी दुरुपयोग करायला नाही पाहिजे म्हणून आम्ही ते सिलेक्टेड मुलगा बघूनच आम्ही ते टी शर्ट नेहमी दरवर्षी वाटप करत असतो. आणि जसं आपण बघतोय की बाप्पाच्या आगमनाची तयारी सुरू झाली आहे, मंडप सजतोय राजाचा, आणि अशा वेळेला भक्तांना ओढ लागते ती म्हणजे राजाच्या पाद्यपूजनाची. तर केव्हा होणार आहे आपल्या राजाचं पाद्यपूजन? येत्या 3 तारीखला आम्ही पाद्यपूजनाचं शुभमुहूर्त ठरवलेलं आहे. मग त्यावेळेस आपल्या राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री श्री संजीवभाऊ सावकारे तेही उपस्थित इथे राहणार आहे व आमच्या वार्डातले भाविक व जे आमच्या खांदेच्या राजावर प्रेम करणारे असे सर्व भाविक त्या दिवशी इथे हजर राहणार आहे. माझा प्रश्न तुम्हाला आहे, माझ्यासोबत मंडळाचे कार्यकर्ते आहेत. भाऊ 25 वर्ष यावर्षी, कसा आहे तुमच्यात उत्साह? उत्साह म्हणजे आज मातृ मंडळ हे फक्त मंडळ राहिलेलं नसून हा एक परिवार झालेला आहे. आणि उत्साह मधला म्हणजे इतर वर्षांपेक्षा 25वं वर्ष आज मोलाचं असतं. एक माइलस्टोन गाठला या परिवाराने आणि अत्यानंद झालेला आहे की आजपर्यंत या मंडळाने काही सुखही झेलले, दुःखही झेलले, काही विघ्न संतोषी लोकांचे संकटही आले, पण हा परिवार भक्कमपणे उभा राहिला आणि आज या 25व्या वर्षापर्यंत तो पोहोचलेला आहे. त्याच्यामुळे खूप आनंद आहे.